नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांनो, 10वीच्या रिझल्ट नंतर नक्कीच तुमचं बऱ्याचशा मुलांचं पालकांचं ठरलेलं आहे की यस आम्हाला डिफेन्स सर्व्हिसेसमध्ये जायचं आहे, एनडीए करायचं आहे वगैरे वगैरे. मी सतीश काळे कॅव्हिलियर इंडिया पुणे मार्फत बोलतो. कॅव्हिलियर इंडिया 1993 पासूनची ही जी संस्था आहे, एनडीए म्हणजे डिफेन्स एक्झाम्समध्ये कार्यरत आहे. कोचिंग क्लासेस आहेत डिफेन्स मध्ये, याचे बरेचसे सिलेक्शन्स आहेत आणि जवळपास 31, 30, 32 वर्षांचा याचा अनुभव आहे या पर्टिक्युलर संस्थेचा. महाराष्ट्रामध्ये पुणे इथे याची ब्रांच आहे. मी इथूनच बोलत आहे. इंडियामध्ये वेगवेगळ्या भागांमध्ये याच्या ब्रांचेस आहेतच आणि त्या कार्यरतच आहेत, एकदम सक्सेसफुल चालूच आहेत. डिफेन्स सेक्टरमध्ये तुम्हाला करिअर करायचं आहे एवढं ठरलं आहे. कुठले कोचिंग क्लासेस जॉईन करायचे, कुठली अकॅडमी जॉईन करायची, तर याचा तुमचा एक ठराविक क्रायटेरिया असला पाहिजे की त्याच्यामध्ये तुम्ही निश्चितपणेच जाऊन व्हिजिट करणं अपेक्षित असतं. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं की ही संस्था किती वर्षापासून कार्यरत आहे, त्याच टाईपमध्ये टीचर्स याचे कसे आहेत, यांचं स्वतःचं स्टडी मटेरियल, यांचे स्वतःचे सिलेक्शन्स किती आहेत आणि कुठल्या टाईपचं इन्फ्रास्ट्रक्चर हे तुम्हाला प्रोव्हाइड करत आहेत. स्पेसिफिकली रिटन एक्झामिनेशन आणि SSBसाठी या सगळ्या क्रायटेरियामध्येच तुम्ही तुमच्या पर्टिक्युलर कोचिंग क्लासला फिट करायला पाहिजे. यस, निश्चितच कॅव्हिलियर इंडिया पुणे तुम्हाला सगळ्याच क्रायटेरियामध्ये अव्वल दर्जाचं दिसून येणार आहे. कारण आता बोलल्याप्रमाणे 1993 पासून ही संस्था कार्यरत असून अशा वेगवेगळ्या एक्झाम्समध्ये खूप सगळे रिझल्ट्स आतापर्यंत दिलेले आहेत. त्याच्यामध्ये तुमचं 10वी नंतर 11वी 12वी आम्ही तुमचं करून घेतो. इंटिग्रेटेड कॉलेजेस आहेत आपले, त्यामध्ये CET असो, JEE असो, अलॉंग विथ एनडीएची प्रिपरेशन करता करता तुमची JEEची CETची प्रिपरेशन एक ऑप्शन तुम्हाला फ्युचरमध्ये राहावं म्हणून हे देखील आपण करून घेतो. त्याच टाईपमध्ये ग्रॅज्युएटेड स्टुडंटसाठी CDS असो, AFCAT असो, SSC CAPF असो आणि त्याच टाईपमध्ये या सगळ्यांमधनं सगळ्यात महत्त्वाची स्टेज आपली NDA किंवा ह्या डिफेन्स एक्झाम्समध्ये सगळ्यात महत्त्वाची स्टेज नंबर 2 फायनल स्टेज ती आहे SSB. डेडिकेटेड SSBs देखील आपण कंडक्ट करत असतो याच सेंटरला, महाराष्ट्रामध्ये या सेंटरला. इंडियाज डिफेन्स अकॅडमीमध्ये टॉप रँकला असेल ही आपली अकॅडमी आहे. जवळपास 31+ वर्षांपासून हा अनुभव असून ह्या संस्थेचा 1500+ आजच्या डेटला सिलेक्शन्स आहेत. बरेचसे स्टँडिंग ऑफिसर्स जे आहेत आजच्या डेटला, त्या जवळपास बऱ्याचशा ऑफिसर्सला या संस्थेविषयी ऑलरेडी माहिती आहे. आपण देखील विचारू शकता. याचे रिझल्ट जर आपण बघितले तर बरेचसे रिझल्ट्स आहेत. त्यामध्ये एक टॉपमोस्ट रिझल्ट्स मी तर सांगू इच्छितो की SSB एक्झामिनेशन 2022मध्ये म्हणजे 2022च्या NDAमध्ये SSBमध्ये प्रथम क्रमांकाने आलेला अर्श वर्मा हा देखील विद्यार्थी आपल्या कॅव्हिलियर इंडिया पुणे ब्रँचचाच आहे. त्याच टाईपमध्ये कोचिंग कशा प्रकारे चालते, काही न्यूज कशा आहेत बनलेल्या या टाईपच्या. आणि हे आपलं काहीसं पुणेचं सेंटर आहे. 2nd फ्लोअर, 3rd फ्लोअर, 4th फ्लोअर नारायणपेठ इथे असेल हे सेंटर आणि बाकीचे छोटे मोठे काही रँडम पिक्स याचे या प्रकारे. इवन काही स्टुडंट्स विचारतात स्कॉलरशिप आहेत का. यस, आपला जर कॅन्डिडेटचा आपल्या पाल्याचा जर स्कोर 10वीमध्ये खूप चांगला असेल तर त्याला स्कॉलरशिपच्या फॅसिलिटी देखील अवेलेबल आहेत. बघूया आपण आपले बरेचसे क्रायटेरिया स्टेप वाईज तुमच्या माहितीसाठी की रिटन एक्झामिनेशनचं महत्त्व किती आहे. बघा, जाणून घ्या. प्रत्येक वर्षी जवळपास ऑन ॲन ॲव्हरेज 3.5 लाख 4 लाख मुलं या NDAच्या पेपरला अटेम्प्ट करतात. त्यापैकी किती मुलं सिलेक्ट होतात बरं पहिल्या स्टेजमधनं, तर 6,000, 5,500, 7,000च्या आसपास एक मुलं सिलेक्ट होत असतात. SSBसाठी स्पेसिफिकली किती मुले मागे पडली, जवळपास खूप सगळी जवळपास 4.25 लाखाच्या आसपास मुले मागे पडतात म्हणजे त्यांचा पहिली स्टेजच क्वालिफाय होत नाही. दुसऱ्या स्टेजला जाण्याचा प्रश्नच नाही आहे. मग पहिली स्टेज कंप्लीट करण्यासाठीच रिटन एक्झामिनेशन्स प्रॉपरली अटेम्प्ट करण्यासाठी आमच्याकडं असलेली जी टीम आहे त्यांच्यासाठी मी तुम्हाला इंट्रोड्यूस करत आहे. सो SSBची पहिलीच टीम आहे. SSBचे असलेले आपले हे सगळे रिस्पेक्टेड प्रोफेसर्स, त्यांच्यानंतर रिटर्नसाठीची असलेली ही टीम आहे रिटर्न एक्झामिनेशनसाठीची. स्टार्टिंग फ्रॉम माय सेल्फ, मी सतीश काळे. माझा MTech नंतर 14 वर्षांचा टीचिंग एक्सपिरियन्स आहे. मी फिजिक्स शिकवतो, सायन्समधला फिजिक्स हा पार्ट शिकवतो. अनिल सर हे देखील काउन्सिलर आहेत आणि तुम्हाला वेळोवेळी वेगवेगळ्या टप्प्यांवरती मदत करणारे, वेगवेगळ्या एक्झामची माहिती प्रोव्हाइड करणारे, आणखी इथून पुढे जे नोटिफिकेशन आलेत, हे आलेत, ते आलेत, सगळे डेप्थमध्ये माहिती देणारे अनिल सर असणार आहेत इथे. सतीश जाधव सर जे की मॅथ्स घेतात, वन ऑफ द इम्पॉर्टंट सब्जेक्ट. यांचं स्वतःचं MSc आहे, सेट आहे, नेट आहे, गेट क्वालिफाय आहे आणि 6+ वर्षांपासून आमच्याकडं टीच करत आहेत. आणि निश्चित तुम्ही यांचे डेमो लेक्चर्स देखील यूट्यूबला बघू शकता आणि इथं देखील येऊन व्हिजिट करू शकता, माझे देखील आणि यांचे देखील. आदित्य सर स्वतः ते इंग्लिशचे ट्रेनर आहेत, कित्येक वर्षापासून स्वतः 12 टाइम्स SSB रिकमेंडेड आहे, SSB अटेम्प्टेड आहेत.
यांचं बी आहे IELTS टोफेलचे, हे स्वतः ट्रेनर आहेत इंग्लिशचे. नंतर आहे आणखी फिजिक्सला आणखी दुसरी सिनियर मोस्ट फॅकल्टी आहे आपल्याकडं, फुल टाईम असलेले श्रीपाद सर आहेत, फिजिक्स घेतात. MTech नंतर त्यांचा 24 वर्षांचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. राजगुरू सर MA आहेत, GS जनरल स्टडीज आणि करंट अफेअर्स हे शिकवतात आणि 25+ वर्षांपासूनचा त्यांचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. NDAला डिफेन्स एक्झाम्सला टीचिंग करण्याचा. रोहित सर आहेत, केमिस्ट्री घेतात, MSc नंतर 19 वर्षांचा त्यांचा टीचिंगचा एक्सपिरियन्स आहे. अभिजित सर जे की मॅथमॅटिक्स टीच करतात, याच्यामध्ये BTech COP मधनं पासआउट आहेत, 5+ वर्षांचा अधिक एक्सपिरियन्स आहे. आणि इव्हन बायोलॉजीसाठी असलेल्या PhD होल्डर मॅम्स मधुरिमा मॅम PhD MSc सेट नेट गेट क्वालिफाईड आहेत. अशा टाईपचा टीचिंगचा स्टाफ आमच्याकडे अवेलेबल आहे रिटन एक्झामिनेशनसाठी. तुम्ही डेमो लेक्चर्स पण करू शकता ऑफलाईन मोडवरती सुद्धा आणि ऑनलाईन मोडवरती सुद्धा, पण बेटर प्रिफर्ड काय आहे, ऑफलाईन मोड. आता ही स्टेज कंप्लीट केल्यानंतर तुम्हाला SSB महत्त्वाची स्टेज आहे आणि त्यासाठी असलेले हे सगळे रिस्पेक्टेड फॅकल्टीज स्टार्टिंग फ्रॉम विंग कमांडर आलोक साहे सर आहेत, स्वतः कारगिल विटरन आहेत, 20 वर्षांप्लस अधिक त्यांचा ॲज अ सायकोलॉजिस्ट म्हणून एक्सपिरियन्स आहे. SSBसाठी फार महत्त्वाचा असतो. कर्नल जगताप सर हे देखील SSB ट्रेनर आहेत. MTech नंतरचा त्यांचा टीचिंगमधला 14 वर्षांचा एक्सपिरियन्स आहे. आणि नंतर आहेत ग्रुप कॅप्टन संजय पेटकर सर, ex-NDA हेलिकॉप्टर पायलट, असेसर ॲट वाराणसी अँड मैसुरी एअरफोर्स सिलेक्शन बोर्ड, स्वतः त्यांचा एक्सपिरियन्स आहे. ॲक्च्युअलमध्ये तुमचं ज्या ठिकाणी सिलेक्शन्स केलं जातं त्या ठिकाणचा स्वतःचा त्यांचा एक्सपिरियन्स आहे. ही स्टेज नंबर 2 असते सरांकडची. स्टेज नंबर 1साठी असले फॅकल्टीज, स्टेज 2साठी असले फॅकल्टीज. तर फॅकल्टीज बघणं अत्यंत आवश्यक. असं कुठल्याही कोचिंग क्लासला जाऊन तुम्ही ज्यावेळेस पहिली व्हिजिट कराल त्यावेळेस डेमो लेक्चर्स करायचे आहेत तुम्हाला, 10-10, 15-15 दिवसांचे करायचे आहेत, निश्चितच करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला डिसिजन्स घ्यायचे आहे, कारण तुमचा पैसा आहे, तुमचा महत्त्वाचा वेळ आहे, तुमचं महत्त्वाचं ड्रीम आहे. हे कंप्लीट करण्यासाठी तर आम्ही तर 100% सज्ज आहोतच. तुम्ही निश्चितच व्हिजिट करू शकता आमच्याही सेंटरला. आपण दुसरा क्रायटेरिया काय सांगितलं होतं की सिलेक्शन्स बघायचे तुम्हाला, इन्फ्रास्ट्रक्चर, ऑल दिस थिंग्स बघा. याच्यामध्ये असे बरेचसे काहीसे सिलेक्शन्स आहेत आपले मागच्या 2-3 वर्षांमधले. मागच्या 2-3 वर्षांमध्येच बरेचसे सिलेक्शन्स आहेत वेगवेगळ्या NDA असो, FCAT असो, CDS असो वगैरे वगैरे कोर्सेसमधनं. आमचे काही कॅन्डिडेट्स, स्टुडंट्स, एक्स अल्युमिनाय याच्यामध्ये जर बघितलं तर कुठले कोर्सेस आपण रन करतो या सेंटरला, स्पेसिफिकली तर NDAचा कोर्स रन करतो आपण 11वी 12वी, त्यामध्ये CET JEE ॲज अ बॅकअप म्हणून तुम्हाला ह्याचाही स्टडी करावा लागतो. पण ह्या कोर्सेसचा ड्युरेशन आहे 2.5 वर्षांचा. SSB इंटरव्ह्यूसुद्धा आपल्याकडे 20 दिवसांचे सेपरेट कंडक्ट करतो नवीन विद्यार्थ्यांसाठी. या प्रोग्राममध्ये तर यांची स्वतः SSB आपणच घेत असतो याच सेंटरला. सेपरेट बाहेरच्या विद्यार्थ्यांनासुद्धा 20-20 दिवसांचे आपले SSB लेक्चर्स असतात. NDA CDS FCATचे देखील क्रॅश कोर्सेस आपण रन करतो याच सेंटरला 3-3 महिन्यांचे. इवन SPIचे देखील क्रॅश कोर्सेस आपण महिन्याचे रन करत असतो. आता बोलल्याप्रमाणे हे आपले काहीशे सिलेक्शन्स, आपले क्लासरूम्समधले काही लाईक जसे की मोटिवेशनल सेशन्स असणार रिटायर्ड ऑफिसर्सकडनं, SSB सेशन्स असतील आपले, इवन मुलांसाठी असणाऱ्या हॉस्टेलच्या फॅसिलिटीज असेल, मुलींसाठी असणाऱ्या हॉस्टेलच्या फॅसिलिटीज या देखील आपण या सेंटरला प्रोव्हाइड करतो. नियर बाय लोकेशन्सलाच आमचे हॉस्टेल्स आहेत, मेस आहे, जवळच हाकेच्या अंतरावरती असले काही ग्राउंड्स आहेत, इवन स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी आपण कंडक्ट करत असतो विद्यार्थ्यांच्या वगैरे वगैरे. ह्या सगळ्याच गोष्टी इथं होतात. इवन काही प्रिव्हियस सिलेक्शन्स तुम्हाला जर हवे असतील तर इथं प्रिव्हियस सिलेक्शन्स देखील आहेत. का बरं जॉईन करायचं कॅव्हिलियर इंडिया पुणेला, याचं मी उत्तर तुम्हाला देत आहे. SSBसाठी ग्राउंड ॲक्टिव्हिटीजसाठी आमच्याकडे असलेल्या अशा काहीशा फॅसिलिटीज आणि आम्ही टायअप केलेले काही ग्राउंड्स, एक त्याचा जस्ट ओव्हरव्ह्यू घेऊया आपण. या टाईपचे असे काहीशे ग्राउंड्स आपण कंडक्ट करत असलेले ॲडव्हेंचरस कॅम्प्स म्हणा, वेगवेगळ्या ॲक्टिव्हिटीज असो, ॲडव्हेंचरस ॲक्टिव्हिटीज असो किंवा काही ग्रुप सेशन्स किंवा इतर काहीशा ॲक्टिव्हिटीज, आणि प्लस याच्याही पेक्षा बऱ्याचशा गोष्टी ज्या की ह्याही फोटोमध्ये आपण टाकू शकलो नाही, बऱ्याचशा गोष्टी आपण इथं करत असतो. का बरं जॉईन करायचं कॅव्हिलियर इंडिया पुणे, याचे रिझन्स समजून घ्या. बघा, आम्ही तुमच्या रिझल्टची ॲश्युरिटी देऊ शकतो. आम्ही या लेवलला आम्ही प्रिपरेशन करून घेतो मुलांची, जेणेकरून 100% त्याला कॉन्फिडंट बनतो की यस आपण SSB किंवा आपण रिटर्न क्लिअर करू शकतो, क्वालिफाय करू शकतो, याचा आम्ही कॉन्फिडन्स याच्यामध्ये भरत असतो. रिपीट, व्हाय टू जॉईन द कॅव्हिलियर इंडिया पुणे, ॲश्युअर्ड रिझल्ट्स. यस, आम्ही रिझल्टची तुमच्या शाश्वती घेऊ शकतो. एक्सपर्ट आणि एक्सपिरियन्स असलेले फॅकल्टीज. त्याच टाईपमध्ये जर तुमचे कधी लेक्चर्स मिस होत असतील तर तुम्हाला ॲज अ ऑफलाईन क्लास कधी जर मिस झाला तर लगेचच तुम्हाला
बॅकअप ऑप्शन म्हणून लगेच तुम्हाला रेकॉर्डेड लेक्चर्स आणि लाईव्ह लेक्चर्स दिले जातात, जेणेकरून तुमचा अभ्यास मागं राहू नये, अभ्यास बुडायला नाही पाहिजे. त्या अनुषंगाने सगळंच्या सगळं लागणारं 11वीचं 12वीचं स्पेसिफिकली डिझाईन्ड NDAचं स्टडी मटेरियल तुम्हाला सगळं क्लास सरफेस भेटतं. इतक्या वर्षांपासून असले हे सगळे टीचर्स यांच्याद्वारे प्रिपेअर करण्यात आलेले हे स्टडी मटेरियल, त्याचा निश्चितच विद्यार्थ्यांना खूप सगळा फायदा होतो. आपल्या या क्लासद्वारे रेग्युलर टेस्ट म्हणा, SSBचे गायडन्स म्हणा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन्स रेग्युलर बेसिसवरती आम्ही हे कंडक्ट करत असतो. वीकली तर संडेला टेस्ट असतातच असतात. त्या वीकमध्ये जे काही टीच केलं जातं त्याच्यावरती टेस्ट आपण कंडक्ट करत असतो. पण इन बिटवीन SSB म्हणा, पर्सनॅलिटी डेव्हलपमेंट सेशन्स म्हणा, हे सगळेच्या सगळे आपण इथं कंडक्ट करत असतो. प्रत्येक बॅचमध्ये आमच्याकडं लिमिटेड स्टुडंट्स आहेत, त्यामुळं आम्हाला प्रत्येक विद्यार्थ्यांवरती पर्सनल अटेन्शन देणं पॉसिबल होतं. आणि त्यामुळं विद्यार्थ्यांच्या ज्या काही मिस्टेक्स होत आहेत, इव्हन रिटर्न्समध्ये असो किंवा आणखी इतरत्र गोष्टींमध्ये असो, ते आम्ही एक्झॅक्टली हायलाईट करून त्या इम्प्रूव्हमेंट करत असतो. आमचे हे इन्स्टिट्यूट आहे, टॉप इन्स्टिट्यूट आहे डिफेन्स सेक्टरमध्ये, इंडियामध्ये. याचा खूप चांगला रँक आहे. पर्सनल काउन्सिलिंग सेशन्स आता बोलल्याप्रमाणे आम्ही प्रत्येक विद्यार्थ्यांचं कंडक्ट करतो. आता बोलल्याप्रमाणे रेग्युलर सेशन्स असतात आमच्याकडं, करिअरचे सेशन्स असतील किंवा आमचे प्रिव्हियस इयर टॉपर जे असतात त्यांचे सेशन्स असतात, मेडिटेशन सेशन्स असतात, हे सगळे कंडक्ट करतो. आता बोलल्याप्रमाणे पॅरेंट्सलाही ॲप आहे आणि स्टुडंटलाही ॲप आहे, एक वेगळं ॲप. पॅरेंट्ससाठी ॲप कशासाठी की स्टुडंट्स कॅन्डिडेट्स किती वाजता आला, किती वाजता गेला, एक्झॅक्टली त्या पॅरेंट्सला गावाकडे बसल्या देखील समजतं. इवन याच्यामध्ये पॅरेंट्स त्यांचा वीकली रिपोर्ट चेक करू शकतात, मागच्या वीकमध्ये किती मार्क्स आले टेस्टमध्ये किंवा प्रोग्रेस कसा आहे वगैरे वगैरे, ह्या सगळ्या गोष्टी चेक करण्यासाठी पॅरेंट्सला हे वेगळे ॲप इथून पुढे देण्यात येत आहे. लायब्ररीची सुविधा आहे आपल्याकडं, 2 AC लायब्ररीज आहेत विद्यार्थ्यांच्या. इवन हॉस्टेलची सुविधा आहे, मेसची फॅसिलिटी आहे, ग्राउंडच्या फॅसिलिटीज अवेलेबल आहेत नियर बाय लोकेशन्सलाच. ह्या सगळ्या गोष्टी इथं आहेत. आणि पर्सनल अटेन्शन प्रत्येक स्टुडंट्सकडं देऊन त्याचा NDAचा, JEEचा, नीटचा आणि बोर्डचा खूप चांगला अभ्यास आम्ही मुलांचा करून घेत असतो. तुम्हाला ॲडिशनल इन्फॉर्मेशनसाठी तुम्ही एक तर या पर्टिक्युलर वेबसाईटला व्हिजिट करू शकता किंवा पर्टिक्युलर वेबसाईट www.cavalierIndiapune.com किंवा या नंबरला कॉन्टॅक्ट देखील करू शकता. आणि तुमचे जे काही डाऊट्स असतील या पर्टिक्युलर याच्याविषयीचे ते सगळे तुम्ही विचारू शकता. आपली ब्रँच कुठे आहे तर नारायणपेठ पुणे इथं असलेली ही ब्रँच आहे. तर आपण सर SSB कसा कंडक्ट करतो असा काहींचा प्रश्न असतो. SSB ॲज युजल जसं तुम्हाला लागतं आहे, जसं तुम्हाला फायनली असते त्याच प्रकारे SSBचे सेशन्स आपण कंडक्ट करत असतो ऑन ग्राउंड. ओके, तर बाकी काही नाही. ॲट द एंड असं काहीच आहे, ॲड्रेस आहेत, काही नंबर्स आहेत. आता बोलल्याप्रमाणे कॅव्हलियर इंडियाचं सेपरेट ॲप आहे, कॅव्हलियर इंडिया पुणेचं ॲप आहे. तुम्हाला या QR कोडला तुम्ही स्कॅन करून एक्झॅक्टली लोकेशन्सला पण येऊ शकता. आणि जस्ट तुम्ही कॅव्हलियर इंडिया पुणेला जरी सर्च केलं गुगलवरती, लागलीच तुम्हाला वरतीच रिझल्ट्स खूप सगळे येऊन जातील आपले. तर आपले सेपरेट यूट्यूब चॅनल्स आहेत, सेपरेट ॲप आहेत, वेबसाईट्स आहेत, डेडिकेटेड स्टाफ असतो. सकाळी 7 वाजल्यापासून रात्री 10-11पर्यंत इथं फॅकल्टीज अवेलेबल असतात, मुलं अभ्यास करत असतात. एक पूर्णपणे चांगला एक माहोल तुम्हाला इथं दिसून येईल. मुलींचीही सेपरेट टाईपमध्ये हॉस्टेलची फॅसिलिटीज आहे, मुलांची पण आहे. सगळ्या गोष्टी तुम्हाला एका ठिकाणी भेटतील आणि सगळ्या जेन्युन भेटेल, सगळा डेटा, रिझल्ट्स, सर्वच काही. निश्चित तुम्ही व्हिजिट करा. धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो आणि त्यांच्या पालकांनो. या व्हिडिओला तुम्ही शेअरही करू शकता. ज्यांना अत्यावश्यक आहे त्यांना हा व्हिडिओ पोहोचू द्या. आणि तुम्हाला स्कॉलरशिपच्या फॅसिलिटीज आहेत, कॉलेजच्याही फॅसिलिटीज आहेत आपल्यातर्फेच. सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं अवेलेबल भेटतील. नक्कीच तुमच्या मुलाचं किंवा तुम्ही जर स्वतः ॲस्पायरिंग स्टुडंट्स असाल तर तुमचं नक्कीच करिअर इथून घडणार आहे. धन्यवाद.